नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आपण बनवतोय गोव्यातील अतिशय प्रसिद्ध अशी एक स्वीट डिश मणगणं। कुठलाही सण असला की प्रत्येक घरात हे हमखास बनवलं जातं। मणगणं करायला मी काय काय घेतलंय ते सांगते। इथे मी घेतले 3 वाट्या चण्याची डाळ, ही रात्रभर भिजवत ठेवलेली, त्याच्याबरोबर अर्धी वाटी साबुदाणा पण भिजवत ठेवलेले। मग आपल्याला लागणारे पाव किलो गूळ, हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। थोडासा वेलची पावडर, थोडेसे चारोळी आणि काजूचे तुकडे। हे ऑप्शनल आहे, याच्यात तुम्ही कुठचे बदाम, पिस्ता काहीही ऍड करू शकता। त्याच्यानंतर इथे मी घेतला एक मोठ्या नारळाचा रस। हे दोन्ही नारळाचे रस आहेत। आता तुम्ही म्हणाले 2 कशाला, तर हा आहे सगळ्यात सुरुवातीला जो येतो जाड रस, तो हा बाजूला काढून घेतलाय। तो मी असा बाजूला काढून का घेतलाय ते नंतर तुम्हाला सांगते। आणि त्याच्यानंतर जो राहिलेला नारळाचा रस आहे, जितका येईल तितका मी या भांड्यात काढून घेतलाय। नारळाचा रस झटपट मी कसा काढते ते तुम्हाला दाखवते। अशी एक गाळणी घ्यायची, खोबरं थोडंसं गरम पाण्यात एकदम बारीक वाटून घ्यायचं। आणि चमच्याने त्याचा असा रस काढून घ्यायचा। तो बघा, फक्त 1 मिनिटात आपला नारळाचा रस तयार। आता मणगणं करायला सुरू करूया। इथे मी घेतलंय अर्धा पातेलं वरून पाणी। हे उकळत आलं की त्याच्यात आपण चण्याची डाळ शिजत ठेवूया। आपलं पाणी आता गरम झालंय, याच्यात आता डाळ शिजायला ठेवूया। हे शिजताना थोडंसं मीठ घालायचं। ही डाळ तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता, अगदी 2 मिनिटात तयार होते। पण मी ही अशी का शिजवते ते सांगते। ही डाळ शिजवताना जो हा वर फेस येतो, तोच आपली गॅस किंवा ऍसिडिटी वाढवायला कारणीभूत असतो। म्हणून आपली जुनी लोक डाळीचा कुठलाही पदार्थ बनवताना डाळ अशीच शिजवून त्याचा फेस काढून टाकायचे। थोडासा वेळ लागेल आपल्याला, पण आपण हे कितीही खाल्लं तरी त्याचा त्रास होणार नाही। हा जितका वर फेस येतो तितका हे आपण काढून टाकायचा। आता ही डाळ शिजायला आपल्याला आणखी एक 10 मिनिटं लागतील। आपली डाळ आता शिजत आलेली आहे। आता याच्यात घालूया साबुदाणे। ही डाळ शिजायला मला जवळजवळ 20 मिनिटं लागली। मी म्हटलं ना तुम्हाला की थोडा वेळ जास्त लागतो, पण कधी कधी कमी वेळ असला मी काय करते, मोठ्या भांड्यात डाळ शिजत ठेवते। 5 मिनिटात वर फेस तयार होतो, तो फेस काढून टाकते आणि मग तीच डाळ कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेते, म्हणजे तितका वेळ कमी लागतो। तुम्ही पण तसं करू शकता। त्याच्यात घालूया काजू, चारोळी,
साबुदाणे पण छान शिजले. आता यात घालूया गूळ. हे आता 5 मिनिटं शिजू दे. इथे तुम्ही थोडं टेस्ट करून बघू शकता. थोडं मीठ लागेल तर घालू शकता. हे सगळं आता व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता यात घालूया नारळाचा रस. लक्षात ठेवा, नारळाचा रस घातला की आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाहीये. तरी पण 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवावं लागेल. नारळाचा रस घालून आता 5 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यात घालूया वेलची पावडर. तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर पण थोडा घालू शकता. तर मी फक्त वेलची पावडर घालणार आहे. गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर त्याच्यात जाईल आपण जो पहिला जाडसर रस काढून ठेवलेला तो सगळ्यात शेवटी घालायचा. आणि आपलं मणगणं तयार आहे. थोडंसं थंड झालं याला आणखी थोडं जाडसरपणा येईल. तुम्ही गरम गरम पण खाऊ शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवून पण खाऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. मुलंही आवडीने खातील. आणि आठवणीने आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. परत भेटू अशीच एक मस्त आणि हेल्दी रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा.